57 मिनिटं आणि इथून पहिला चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज सज्ज आहे तो म्हणजेच राहुल सामने गेलेली एन कडून. जयेश नो स्ट्राईकला आहे, मात्र स्ट्राईकच्या फलंदाजाचं नाव माहिती नाहीये. योगेश्वर, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर इथे गोलंदाज राहुल पहिला चेंडू षटकातील, पहिला चेंडू समोर खेळलाय, शतरक्षक आहे, चुकी होणार नाहीये. पहिल्या चेंडूवर धक्का दिलाय गोलंदाज राहुलने. चांगली सुरुवात. एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते राहुल याच्या माध्यमातून. पूर्ण पॅक टीम इथं बघितलं तर आपण रिग्नेश 11 पाहायला मिळते. चालू हंगामध्ये निखिलेश शेलारचा चांगला परफॉर्मन्स आहे. गणेश काटईचा खेळाडू त्या टीममध्ये खेळत आहे आणि आता गावातील 2 मेंबर्स ज्या आहेत रिग्नेश 11 टीम करता तुम्ही पाहतात, अक्षय देशमुख आणि मिराज तांडेल. कोणत्या प्रकारची धाव लागली जात नाहीये. पहिला विकेट्स मिळाल्यानंतर पूर्णपणे चार्ज टीम रिग्नेश 11 रानल टीम. दत्ता मात्रे यांचं या मुख्य व्यासपीठावर आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शुभम सोनावणे डॅसिंग पर्सनॅलिटी खुश, कारण की स्पर्धा एक सक्सेसफुल होत आहे. दत्ता म्हात्रे रिक्षा युनियनचे सदस्य. हा चेंडू लेग स्टंपवर होता, हवं तसा स्ट्रोक या बॅटवर आले नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होत आहे. पहिला सामना आपण बघितला या स्पर्धेचा आजच्या दिवसातील, जिथे मायरा 11 भादवड संघाने पराभूत केला होता झोहान स्पोर्ट टीम संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेटने राहुल. हा चेंडू कडक स्ट्रोक आहे, फिल्डिंग हलकासा मिस आपल्याला पाहायला मिळते. मला तरी वाटतं निखिलेश शेलार होते तिथे. एक सिंगल धाव कंप्लीट. स्कोरबोर्डवर धाव लागली जाते. जगदीश 11 सावेंद्र अगेन्स्ट आपण पाहतो रिग्नेश 11 राहणार. मॅच खूप चांगला आहे. सध्या धावा आल्या नाहीये धाव फलकावर. हा स्ट्रोक ऑन साइडला खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. 24 चेंडूंचा खेळ आहे. 24 चेंडूमध्ये तुम्हाला 40+ धावा बनवणं गरजेचं आहे आणि पहिल्याच षटकामध्ये इथे थांबवण्याचं काम राहुल याच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथे आपण पाहतोय या गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल, कारण की लेग स्टंपच्या बाहेर पंचांकडून वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव मिळते. 2 धावा धाव बलकावर. जेव्हा जेव्हा चांगली स्पर्धा असतो ना, त्या स्पर्धेमध्ये अगदी वेळेवर पोहोचणं गरजेचं असतो. त्या स्पर्धेचे नियम, मैदानामध्ये असलेली हालचाल नक्कीच त्याला फॉलो करणं गरजेचं असतो. क्रिकेट सुधारायचं असेल तर गोरसे बी संघाचा क्रिकेट बघा मित्रांनो. अगदी वेळेवर अर्धा ते पाऊण तास अगोदर जाऊन ते तिथे उपस्थित असतात आणि त्यानंतर त्यांचा जो फॉर्म पाहायला मिळतो ना मित्रांनो, बघण्यासारखा असतो. 3 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू षटकातील. चांगली गोलंदाजी राहुलने शांतता ठेवली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने सामने गॅलरी इंकडून समोर स्ट्रॉंगमॅन जयेश. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, बेल स्ट्रीप करून गेलाय चेंडू आणि इथून विकेट, दुसरा विकेट इथे प्राप्त करताना राहुल.
मध्ये पाठवून द्यायचंय. अँजेलो मॅथ्यूजला देखील टाइम आउटचा आउट दिला होता, तुम्ही अगदी वर्ल्ड कप मध्ये बघितला होता. तर इथे पहिला षटक कंप्लीट झालेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये राहुलने 3 धावा खर्च केले, 2 महत्त्वाचे विकेट्स योगेश्वर आणि योगेश्वर आणि अजय हे 2 खेळाडू आउट झालेले आहेत. तर इथून आता गोलंदाजीमध्ये काटेगावचा खेळाडू गणेश पाटील गोलंदाजीमध्ये आलाय. काटे प्रीमियर लीग 6 ते 7 तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल. KPL प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. मागच्या वर्षी संपूर्ण गावाला जेवण त्या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवण्यात आलं होतं. यावर्षी न भूत न भविष्यातील ती स्पर्धा होणार आहे आणि त्याचे आयोजक आहेत गणेश पाटील. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे RK पाटील स्टॅलिनकडून. इथून चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून चांगल्या धावा जोडणं गरजेचं आहे. अमन स्पोर्ट टीमचे कॅप्टन संपर्क साधायचा आपण. गोलंदाज गणेश राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक वर फलंदाज जयेश सज्ज. हा चेंडू त्याला पुन्हा टाकावा लागेल. ऑफ स्टंपची जी वाईटची पट्टी त्याच्या बाजूने चेंडू गेलाय. पंच राजेश पाटील सरांचा वाईटचा इशारा देत आहे. एक्स्ट्रा धाव. हा चेंडू आपण पाहतो खेळला एक्स्ट्रा शॉट आपण पाहतोय या निकलेशला चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव. गणेश राईट आर्म ओव्हर द विकेटने चांगली लेंथ लाईन मिळाली आहे. समोर खेळलाय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे तिथे राहुल. चांगली गोलंदाजी केल्यानंतर चांगली फिल्डिंग करताना राहुल तुम्हाला पाहायला मिळत आहे. प्रताप शेठ पाटील यांचा संघ आहे एका बाजूला आपण पाहतोय. विघ्नेश 11 कंप्लीट साईट. प्रत्येक गावातील एक एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळते. मिराज तांडेल संधी कम मिळतो मात्र जेव्हा जेव्हा संधी मिळतो मिराजला तेव्हा क्रिकेट बघण्यासारखं असतो त्याचा. आज टीम मध्ये त्याला 11 मध्ये स्थान आहे. हा चेंडू ऑफ स्टंपवर होता आणि हलक्या हाताने पुन्हा एकदा निकलेश आज 4 ते 5 चेंडू अडवले आतापर्यंत निकलेशने. कसरत सकाळी लेट उठला असेल आणि सराव झाला नसेल म्हणून हा सराव होत आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. धाव संख्या 7 धावा. सहा धावा झालेत आमचे ऑफिशियल स्कोरर सांगतात. ओ भरपूर उशीर आहे आणि चेंडू जातोय सीमा पार. येतोय षटकार. अमन स्पोर्ट टीमचे कॅप्टन आणि मायरा 11 भादवड टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचे. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही टॉस करणार आहेत. धावा बलकावर 12 धावा. जब पाटिल ब्रदर्स का चलता है ना सब खामोश बैठते हैं, ध्यान में रखना है. मंगेश पाटिल. बारा धावा धावफलकावर. गणेशचा आता वेलकम केलाय फलंदाजाने षटकाराने. आता खूप चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक दूर आहे. गॅप भरपूर मोठा आहे. ओ क्या बात आहे. खूप चांगली फिल्डिंग. 2 धावा वाचवलेल्या आहेत. हा देखील आमच्याच गावातील खेळाडू आहे. जय रख्खा दादा टीमचा खेळाडू आहे हा. चांगली फिल्डिंग पहा. विश्वासाने 3 खेळाडू उतरलेले आहेत आपल्या गावातील.
मात्र अक्षयकडे आतापर्यंत कोणत्या प्रकारचा चेंडू गेलेला नाहीये. विराट नांदेलकडे चेंडू गेलेला नाहीये. मात्र ज्या खेळाडूकडे चेंडू गेले त्याने खूप चांगला फिल्डिंग केला. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. ओ हा ऑफ स्टंपचा चेंडू होता. बॅटची एज घेतली आहे. एक सिंगल धाव कंप्लीट. षटक इथे संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. हा 4 षटकांचा खेळ आहे. धाव फलकावर 15 धावा. लेट रिपोर्ट केला तर 4च षटकांचा सामना आम्ही खेळणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. येणाऱ्या सर्व संघाने वेळेवर पोहोचायचं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. फुलटा चेंडू आणि ऑन साइडला फेकून दिलाय सीमा पार. षटकार. शेलारला का गोलंदाजी दिली नाहीये? कारण की एक चांगला ऑलराऊंडर आहे. त्याच्याकडे क्षमता आहे की फलंदाजांना आउट करू शकतो. जास्तीत चेंडू डॉट करू शकतो. इथे षटकार पाहायला मिळाला फलंदाजाच्या माध्यमातून. धावा बलकावर लागलेल्या आहेत. त्यामध्येच 21 धावा 21. चेतन गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटने खेळण्यासाठी सज्ज खेळपट्टी फलंदाज आपण पाहतोय. इथे मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे राहुल चेंडू पासून. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. सुस्ती बरी फिल्डिंग. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. अमन स्पोर्ट टीमचे कॅप्टन वेलेवर आपण टॉस करण्यासाठी यायचे आणि मायरा 11 भादवा टीमच्या कॅप्टनने देखील वेलेवर यायचे. आणि यानंतर सगळ्यांनाच आपण खेळताना बघणार आहोत. आज खेळणारे जे मॅचेस जे आहेत आजच्या दिवसातील हा कडक स्ट्रोक आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. 6 धावा मिळतील. षटकार येतोय. ये पहा या मॅचचा विजेता संघ जो असणार आहे DSMS भिवंडी या टीमशी खेळणार आहे. तर या संघाने वेळेवर रिपोर्ट करायचं आहे. धावसंख्या धावफलकावर लागलेल्या आहेत. वेगाने वाढते धावसंख्या. 29 धावा. हा चेंडू चांगला आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आता धावा बनतायत. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केले तर राहुलने. गणेशने 12 धावा खर्च केले होते आणि चेतन आतापर्यंत 14 धावा खर्च करतोय 4 चेंडू मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने श्यामने गेले त्यांकडून.
फुलटा चेंडू ऑन साईडला उडवलाय, पाठवलं सीमा पार, येतोय षटकार. त्यांच्या नावाचा संगीत तुम्ही ऐकता मित्रांनो. धाव फलकावर लागलेले आहेत ते म्हणजे 35 धावा, 35 रन. स्कोर बोर्डवर धावा चांगल्या लागलेल्या आहेत कारण की तिसऱ्या षटकामध्ये अटॅक चेतनच्या अगेन्स्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे फलंदाजीच्या माध्यमातून. चांगले स्ट्रोक प्लेयर ऑफर करताना आपण पाहतोय. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतात. 3 षटकार आलेले आहेत. अजून एक मारायचं होतं मात्र बॅटवर आला नाहीये. षटक कंप्लीट, तिसरा षटक कंप्लीट होते. धावा फलकावर लागलेले आहेत त्या म्हणजेच 35 धावा. निकलेश शेलार गोलंदाजी करिता आपण पाहतोय. मिठपाडातील एक जबरदस्त क्रिकेटर ज्याने मागचा APL गाजवला DD स्पोर्ट ग्राउंडवर, तोच गोलंदाजीमध्ये आला. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मंगेश पाटील, धावसंख्या 35 धावा, 35. मंगेश पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, जयदुर्गा बी, महेंद्रा स्पोर्ट आणि मयूर एंटरप्राइजेसचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, लेजंड क्रिकेटर. त्यांनी देखील भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेला. त्यांचे मित्र रोहन तर्हे यांच्या आता जवळ ते जात आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करतात मंगेश पाटील. शेवटचा षटक आहे. राऊंड द विकेटने पहिला चेंडू अगदी लेंथ आणि लाईन पाहावं लागेल, चांगली आहे आणि डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. साईड अँगलने जेव्हा गोलंदाजी करतो ना गोलंदाज त्याला बेनिफिट मिळत असतो कारण की गुडलँड्सवर जर टप्पा टाकल्यानंतर हलकासा स्विंग आणि सरएष्टिकाच्या हातामध्ये निघून जात असतो आपण बघितलंय. निकलेश शेलार राऊंड द विकेटने पुन्हा एकदा अर्कपाटिस्तानकडून हा चेंडू ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे, विकेट मिळालाय. विकेट टेकर गोलंदाज आहे, मी अगोदरच उल्लेख केला होता. निकलेश शेलार यांची एक मानाची ट्रॉफी डे नाईट नक्कीच तुमच्यासाठी कमिंग सून आहे. एक मोठा बिग शो त्यांचं येणं बाकी आहे. निकलेश शेलार मिठपाडाची ती स्पर्धा शेलारच्या ग्राउंडवर तुम्हाला पाहायला मिळेल. धावा फलकावर आहेत 35 धावा. चांगली सुरुवात निकलेश याच्या माध्यमातून थांबून ठेवलाय. पुन्हा एकदा आता मी टीम जगदीश 11 टीमच्या कॅप्टनला सांगू इच्छितो की जी 30 सर्कल आहे ती क्रॉस केल्यानंतरच आपण यायचं आहे कारण की तिथेशी तुमचा प्लेयर येणं गरजेचं आहे. ते नियम आहेत. ठीक आहे, काही हरकत नाहीये. नेक्स्ट बॅट्समॅनने लक्षात ठेवायचं आहे. निकलेश राऊंड द विकेटने पुन्हा एकदा हा चेंडू बॅटची एच अँड गॉन. अजून एक धक्का. असं वाटतं की डबल ए रॉयल किंग साठी खेळतोय की काय आज देखील. तोच परफॉर्मन्स, तीच गोलंदाजी, तोच अंदाज निकलेश शेलारचा. सर्वप्रथम ना निकलेश शेलारना फलंदाची हालचाल बघतो आणि त्यानंतरच चेंडू टाकतो. अगोदर जर त्याचं ऑफ स्टंपवर आहे की लेग स्टंपवर आहे बघतो आणि त्या प्रकारचीच गोलंदाजी करतो. हॅट्रिक ऑन आहे. त्याने हॅट्रिक APL मध्ये देखील केली होती, विकेटची हॅट्रिक. आता पाहूया किंग भादवडकर चषकामध्ये कोणत्या प्रकारची हॅट्रिक साजरी करतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. सुजित हॅट्रिक बॉल, हॅट्रिक चेंडू हवेमध्ये आणि पहा तोच दरारा APL नंतर किंग भादवडकर चषकामध्ये निकलेश शेलार फ्रॉम मिठपाडा रिग्नेश 11 राणा टीम संघासाठी.
टीमच्या कॅप्टनने तयारीत राहायचंय. चालू असलेल्या मॅचचा विजेता संघ आपल्याशी खेळणार आहे. पहिली हॅट्रिक किंग भादवडकर चषक 2023-24 ची आपण पाहतोय निकलेश शेलार याच्या नावावर जात आहे. रिग्नेश शिलवाना राणा संघाच्या माध्यमातून खेळत आहे. गुड बॉलिंग, एकही धाव दिले नाहीये 4 चेंडूमध्ये. जबरदस्त कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते न्यू बॅटर मैदानामध्ये. आदेश, आता कॅप्टनने एकच आदेश दिला असेल की शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत ते तुला मारायचे आहेत. गोलंदाज निकलेश शेलार पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज आदेश समोर आहे. हा चेंडू पहा, खाली क्षेत्र आहे, मिळती धावा चांगल्या. 4 धावा मिळाल्या या चेंडूवर. धाव संख्या डीजे आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत. 39 झालेले आहेत आणि शेवटचा चेंडू आहे पहिल्या इनिंग मधील आणि तो खेळण्याकरिता आदेश सज्ज आहे. चांगली गोलंदाजी. आता हा इथे चेंडू आपण पाहतोय डॉट चेंडू. षटक कंप्लीट. 4 षटकाची समाप्ती झाली. धावा धाव बलकावर 39 धावा. DSMS टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहायचे. एकोणचाळीस धावा झालेत आणि 40 धावांचं आव्हान. ऐकूया रकीब अन्सारीचा आवाज. तो थैंक यू वेरी मच संदेश पाटिल. टारगेट अगर हम देखें तो कुल है 40-40. आज निकलेश शेलार एक्शन में नजर आए. बहुत अच्छी गेंदबाजी इस मैदान पर भी काफ़ी अच्छी गेंदबाजी की थी लास्ट ईयर उन्होंने.
राहुल तरे और निकलेश शेलार बल्लेबाजी की शुरुआत करें। जगदीश इलेवन चाविंद्रा उतना अच्छा आज इनका आगाज नहीं रहा। टीम में राज पाटिल नजर नहीं आ रहे हैं। आई थिंक दोनों ही राज पाटिल नहीं है, एक टीम के कप्तान दूसरे ऑलराउंडर राज पाटिल। पहला ओवर लेकर आ रहे गेंदबाज सुजीत। सामने एक एल्डी एंड से गेंदबाजी के लिए बिल्कुल तैयार। चालीस रनों का टारगेट है इस वक्त विघ्नेश इलेवन रानाल के सामने। पहली गेंद वहां पर खींच के मारा, हुक शॉट गेंद जा रही है डीप में, दूर से आते हुए फील्डर, लेकिन सिर्फ एक ही रन पूरा कर पाए वहां पर दोनों बल्लेबाज। थोड़ी सी स्लो रनिंग बिटवीन द विकेट हमें देखने को मिलती हुई। पहला ओवर लेकर आए गेंदबाज सुजीत, देखने क्या टीम की जीत में बड़ा रोल अदा कर पाएंगे। अच्छी गेंद वहां पर, लेकिन ठीक तरीके से बल्ले पे नहीं मिले पाए। अच्छा डिफेंस। डीएसएमएस भिवंडी के कैप्टन आपको तुरंत रिपोर्ट करना है। डीएसएमएस भिवंडी के कैप्टन सुजीत, राइट आर्म ओवर द विकेट। राहुल तरे के लिए अगली गेंद, इस बार क्रॉस बैटेड स्टॉक, लेकिन कोई भी कनेक्शन नहीं। डॉट बॉल। बॉटम हैंड का अच्छा इस्तेमाल करना चाहते थे, लेकिन उतना अच्छा कनेक्ट नहीं हुआ। निकलेश शेलार हैं, पहले गेंद का सामना उन्होंने ही किया था, उसके बाद स्ट्राइक पर आए राहुल तरे। लगातार 2 बॉल पर बीट हुए। कंप्लीट टीम नहीं नजर आ रही है जगदीश इलेवन चाविंद्रा की, और कहीं ना कहीं कंप्लीट नहीं थी। इस बार बहुत ज्यादा सिस्टम के बाहर रखा है, वहां पर अंपायर का इशारा, वाइट बॉल। विघ्नेश इलेवन राहनाल ये टीम भी कंप्लीट नहीं थी अगर हम बात करें तो, लेकिन देखना है किसका खेल कंप्लीट होगा। रन बन चुके हैं तो 2 रन्स लॉस्ट ऑफ विदाउट एनी विकेट्स। सुजीत, सामने एक गैलरी एंड और राइट आर्म ओवर द विकेट। सो फार कंटिन्यू। इस बार अच्छी गेंद हल्के हाथों से खेला, उसे मिड ऑन की तरफ। सन्माननीय संतोष मात्रे दादांचं या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। किंग भादवडकर आयोजित किंग भादवडकर चषक 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मनपाचे एक उत्कृष्ट आपण पाहतोय गावातील कर्मचारी आहेत आणि आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। इस बार क्रॉस बैटेड स्ट्रोक खेलने की कोशिश, लेकिन कोई भी कनेक्शन नहीं। एक और डॉट बॉल, अंपायर का कॉल। अच्छी गेंदबाजी हम देख रहे हैं अभी तक सुजीत की। एक बहुत अच्छा टोटल हम कह सकते हैं, क्योंकि 40 रन 4 ओवर में डिफेंड किए जाते हैं। चेस भी करने आसान होते हैं, डिफेंड करने भी, तो ये जो 40 रन होते हैं दोहरी दुविधा होती है। इस बार ऑफ स्टंप के बाद फ्रंट लेग को अलग करके हेलीकॉप्टर के अंदाज में खेला, लॉन्ग ऑन की तरफ फील्डर मौजूद थे, वहां पर एक ही रन आता हुआ, एक से ज्यादा कुछ भी नहीं। तो पहले ओवर का खेल हुआ खत्म, रन बने हैं 4। अब बदलना होगा टीमों को विचार। विकेटें एक भी नहीं गिरी है, परेशानियां थोड़ी सी बढ़ती हुई नजर आएगी विघ्नेश इलेवन राहनाल के लिए, क्योंकि अब 3 ओवर में 36 रन चाहिए, 12 का आस्किंग रन रेट। फील्ड सजाना है जगदीश इलेवन चाविंद्रा। डीएसएमएस भिवंडी के कैप्टन, डीएसएमएस भिवंडी टीम के कैप्टन, अगर आप तक मेरी आवाज़ पहुंच रही है तो आपको तुरंत आकर ऑर्गेनाइजिंग कमेटी से मिलना है।
देखना है वहां पर दूसरा ओवर कौन सा गेंदबाज लेकर आता है। अंपायर खेल की तुरंत शुरुआत कराना है प्लीज। ऑल द बेस्ट सांगितलं आणि या स्पर्धेला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जगदीश इलेव्हन टीमचे राज सध्या युट्यूबच्या माध्यमातून लाईव्हचा नक्कीच आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढच्या टीमने तयारीत राहायचं या मॅचचा विजेता संघ आणि DSMS भिवंडी. देखना है संदेश पाटिल एक न्यू टीम है DSMS भिवंडी। नाम काफी यूनिक है, दिखने खेल भी यूनिक रहेगा या नहीं। दूसरा ओवर लेकर आते हुए आरके गैलरियन से गेंदबाज राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद वहां पर बहुत ज्यादा शफल हो गए थे, गेंद पैरों से टकराई। देखना एम्पायर का क्या इशारा आता है। एक रन पूरा किया वहां पर दोनों बल्लेबाजों ने लेग बाई की शक्ल में आते हुए एक रन। सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रनों पे पहुंचा है। देखिए सिंगल से अपनी परेशानियां और बढ़ा लेगी रिग्नेश इलेवन डानाल, और इसी तरह गेंदबाजी करेगी तो मैच में पकड़ बनाएगी। इस बार वहां पर बल्ला बहुत दूर से चलाए थे बल्लेबाज, हल्ला नहीं मचा पाए। डॉट बॉल। जयेश गेंदबाजी करते हुए इस बार शॉर्ट पिच गेंद वहां पर बल्ले का ऊपरी किनारा लेकर पीछे की तरफ गई, लेकिन विकेट कीपर अजय से वहां पर चूक होती हुई। एक लौते ऐसे प्लेयर हैं अजय जिन्होंने सिटी इमर्जिंग क्रिकेट में गोल्डन सिक्सर लगाया है। संदीप पाटिल 2020 ऐतिहासिक परशुराम टावरे स्टेडियम पे संयुक्त स्पोर्ट के सामने जब एक बॉल में 6 रन चाहिए थे तो स्ट्रेट सिक्सर लगाकर इन्होंने मैच जिताया था जगदीश इलेवन को। इस बार लोअर फुल टॉस गेंद काउ कॉर्नर की तरफ खेला है, फील्डर मौजूद है, मिस जज 1-2 का 4। अब रन बन चुके हैं 10 10 रन। देखिए रन बन गए हैं 10। हमारे सैंडी ऑफिशियल स्कोरर बहुत चला रहे हैं पेन। इस बार शफल हुए, अपने आप को जगह दी वहां पर और गेंद को भेज दिया है बाउंड्री लाइन पे, सिक्सर। इस बार अच्छी गेंद ऑन साइड में खेला है, वहां पर एक रन पूरा हुआ है। दो ओवर के बाद अगर हम रन देखें तो बने 17-17।
स्ट्रेटेजिक टाइम आउट ड्रिंक्स ब्रेक लिया गया है। 2 ओवर के बाद रन बने 17। अब बचे हुए 2 ओवर में जो जीत के लिए रन चाहिए हुए हैं 23-23। सन्माननीय मनोजदादा पाटील यांचं या मुख्य व्यासपीठावर आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहता मित्रांनो, कालपासून सुरू झालेली मानाची आणि प्रत्येक खेळाडूचा सन्मान वाढवणारी स्पर्धा किंग भादवडकर चषक 2023 या स्पर्धेचा आगाज कालपासून झालाय आणि अगदी सिटी इमर्जिंगच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता आपण. पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच BC4 आणि सिटी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करू, कारण की 16 BC4च्या टीमला आपण संधी देऊ आणि सिटी इमर्जिंगच्या 16 संघांना संधी आपण पुढच्या वर्षी देणार आहोत. और ऑन द लेग्स बोल्ड लोग हैं वहां पर निकलेश शेलार, पहला झटका लगता हुआ रिग्नेश 11 डहनाल को। बल्लेबाजी को आई थिंक करण को भेजा है, देखने करण क्या रूप करेंगे धरन। एक युवा प्लेयर है करण और इग्नेश 11 डहनाल इन पे बहुत भरोसा दिखा रही है, बहुत मौके दे रही है। शैलेंद्र ट्रॉफी हो या लेट मेहुल ट्रॉफी हो, हर बार इन्हें ऊपरी क्रम में बल्लेबाजी को भेजते हैं। जबकि अगर हम इनके डॉगआउट में बात करें तो भावेश, यशराज पाटिल, सुशांत पाटिल जैसे दिग्गज बल्लेबाज मौजूद होते हैं, लेकिन युवा नए जोश को मौका दे रही है। इस बार क्रॉस बैटेड स्ट्रोक खेला है डीप स्क्वायर लेग की तरफ, फील्डर मौजूद है वहां पर। 1 रन पूरा होता हुआ, 1 से ज्यादा कुछ भी नहीं, सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 18-18। अभी भी यहां से जीत के लिए रन चाहिए 22। देखने किसकी पूरी हो पाएगी ख्वाहिश। मुकाबला फिर से वही पिछले मैच का एक्शन रिप्ले तो नहीं हम देखने जा रहे। फुल टॉस और फुल टोल लेते हुए राहुल तरे, पत्रा बजाओ, सिक्सर। थैंक यू डीजे। अब हम रन देखे तो बन गए कुल 24-24। अब यहां से जीत के लिए रन चाहिए 16। ओ ये देखिए फिर से स्टैंड एंड डिलीवर आउट ऑफ द पार्क, षटकार।
यहाँ से जीत के लिए रन चाहिए सिर्फ 10। राहुल तरे ऑन फायर, फिर से क्रॉस बैटेड, लेकिन इस बार 1 रन। सिक्सर की हैट्रिक परते अगर करते तो तीसरे बल्लेबाज बनते इस टूर्नामेंट के। रन बन गए 31, 31। देखिए जॉब अभी भी नहीं हुआ है डन, क्योंकि रन बने हैं 31। इक्वेशन वाइज सेम है। सैंडी पाटिल 7-9 पिछले मैच का। कारण स्ट्राइक पर इस बार अपने आप को थोड़ा सा जगह देकर इस गेंद को जमीनी सारे से डीप मिड विकेट की तरफ खेला। 1 रन बना, थोड़ा सा फंबल, लेकिन दूसरा रन नहीं होगा मुकम्मल। कल्पेश पाटिल हमें आई थिंक एक बार फिर से एक्शन में नजर आएंगे। अब 6 बॉल में जीत के लिए रन चाहिए 8। 6 बॉल 8 रन्स। देखना है किसका परफॉर्मेंस होगा ग्रेट, कौन सी टीम होगी लेट, क्योंकि जीत के लिए रन चाहिए 8। गेंदबाजी के लिए बुलाया गया है मयूर को। देखना है अपनी गेंदबाजी से कैसे छेड़ेंगे सुर मयूर। स्ट्राइक पर करण, 6 बॉल में 8। पहली गेंद वहां पर जाने दिया बल्लेबाज ने, ऑफ स्टंप के काफी बाहर रखा था, वाइड बॉल। अब 6-7 का इक्वेशन है। 6 बॉल 7। देखना ये मैच जा रहा है किसके हाथ। इस बार खड़े खड़े खेल दिया लॉन्ग ऑन की तरफ, गैप में नाप तोल के मारा हुआ सिक्सर। आइए मैन ऑफ द मैच जिन्होंने दिखाए दिन में तारे,